काय प्रॉब्लेम आहे? कोण? ते मोठे पप्पा बाई. हा मग ते घेत नाहीत, पण मग तू का करत नाहीस? मॅडम मला असलं वरचे असलं खायचं. ॲडिशन येत नाही तुला? ॲडिशन येत नाही? हां मग कम नाही केली तू ॲडिशन येत नाही तुला तर? की 2 दिवस झालं दिलेली नाही ॲडिशन, कम नाही केली मग? हां आता टेबल तुला माहीत नाही हा लिहायचा, मग वाचत लिहायचा म्हणून काय नाही लिहिला तू? मॅडम आई काम लावती? काय काम लावती आई? मॅडम तेव्हा माझ्या पप्पा गेले म्हणला म्हणली होती आई तिथं लहान मग इकडलं आणलं आणि तिकडलं आणलं की तेवढा वेळ जातो. शाळेतून गेल्यापासून काय करतो तू? मला पण आयला लावते. म्हणजे शाळेतून गेल्यापासून आई कामाला लावते तुला? हां काय कामाला लावती एवढं? भाकरी भाजी करायला लावती का? नाही पूर्ण ते घर झाडून लावायला सांगते. आणि मग झाडून घेतल्यावर काय करतोस तू? झाडून घेतल्यावर पूर्ण ते माझ्या कपड्याच्या घड्या. बरं कपड्याच्या घड्या घालणं झाल्यावर मग? कपड्याच्या घड्या झाल्यावर मग ते आणावं लागते. मम्मीला पेढे खावं लागते ते गुळाचे. ते गुळ आणावं लागतो आधीपासून. गुळ? कसला गुळ? कुठून कुठून आणावं लागतो? मॅडम ते बनवतात ना, मॅडम त्याच्यात ते टाकते गुळ आणि शेंगदाणे लगेच होते. मग लगेच त्याची पेढे. कोण करतं ते? मी. तूच करतो? हां अजून? मला बी येतं ते झाल्यावर मग पुन्हा? मॅडम पुन्हा माझी आजी ती काढली ती कोरपड कशाला? मॅडम मला रोजची वेळ लागते. हां आणि मग पुन्हा काय करतो? पुन्हा मी अभ्यास करत होतो. अभ्यास तर काहीच नाही केलेला आणि काय करत होता मग? मॅडम सकाळी अभ्यास. हा ना पण काय केलंस? काहीच नाही याच्यावर लिहिलेलं, काहीच नाही. तू काही शब्द पाठ नाही केलेले, तू याच्यावर बी लिहिलेलं नाही काहीच. मग काय अभ्यास केलास? मॅडम पण अभ्यास करत होतो. आईने मला लगेच रडवलं सकाळी. कशामुळं? ते मॅडम ती खोटं बोलली. कोण? आई कधी खोटं बोलत असते का आपली? मग आईचं खोटं बोलायचं म्हणत असतात का? मॅडम ती म्हणते तू आजी आजोबापासून जास्त हे करतोस ना? आई पप्पा कधी खोटं बोलत असतील का आपले? मग कसं म्हणतो आई खोटे बोलती? मॅडम पण आई जास्त काम लावते. आई कधी काम लावत असते का आपल्या बाळाला? अभ्यास शिकवत असते आई. मॅडम शिकवत होतो ना, मॅडम ते मशीनला मारती शिलाई. मॅडम मशीन आणि तुला काम सांगते? तिला नाही आवडलं.